नमस्कार. बाहेर छान पाऊस पडत आहे. मग नेहमीचीच कांदा भजी, बटाटा भजी करण्याऐवजी काहीतरी नवीन असं चटपटीत, खुसखुशीत, गरमागरम सँडविच करावं असा विचार केला. पहा, अशा प्रकारे गरमागरम सँडविच करण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते ते आता आपण पुढे पाहूया. सँडविच म्हटले की हिरवी चटणी आलीच. हिरवी चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घ्यावी. त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घालाव्यात. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करावेत व घालावेत. तसेच 4-5 आल्याचे तुकडे घालावेत. लसूण घालावी. लसूण मोठी असतील तर त्याचे तुकडे करून घालावेत. एक चमचा भाजलेली जिरेपूड घालावी. तसेच चवीपुरते मीठ घालावे. 2 चमचे बारीक शेव घालावी. बुंदी असेल तरी चालेल. व एक बर्फाचा तुकडा घालावा व सर्व बारीक वाटून घ्यावे. पहा, हिरवी चटणी तयार झाली आहे. ही हिरवी चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यावी. ही 1 तासापूर्वी भिजवलेली मुगाची डाळ आहे. 1 वाटी मुगाची डाळ म्हणजे साधारण पाव किलो मुगाची डाळ 2 ते 3 वेळा धुवून घ्यावी व भिजत ठेवावी व 1 तासानंतर डाळीमधील सर्व पाणी मोठ्या गाळणीने निथळून घ्यावे. अशा प्रकारे सर्व पाणी निथळून काढावे व निथळून काढलेले पाणी बाजूला ठेवावे. मुगाची डाळ वाटताना त्याचा वापर करता येतो. एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ती सर्व डाळ घालावी. व थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी. शक्यतो डाळ वाटताना पाण्याचा कमी वापर करावा. पहा, अशा प्रकारे डाळ बारीक वाटून घ्यावी. पहा, डाळ कशी बारीक वाटली गेली आहे. आता वाटलेली ही मुगाची डाळ एका पसरट ताटामध्ये काढून घ्यावी. व एका चमच्याने चांगली फेटून घ्यावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे. थोडीशी हळद घालावी. थोडे हिंग घालावे. चिली फ्लेक्स घालावी व कोथिंबीर घालावी व पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे. आणि अशा प्रकारे चमच्याने चांगले फिरवून सर्व एकजीव करून घ्यावे. एक पनीरचा चौकोनी तुकडा घ्यावा व त्याचे 4 ते 5 चौकोनी स्लाइस कापावेत. स्लाइस जास्त जाडही कापू नये व जास्त पातळही कापू नये. पहा, अशा प्रकारे स्लाइस कापावेत. आता एक ब्रेड स्लाइस घ्यावा व डिशवर ठेवावा. त्यावर 1 ते 1.5 चमचा हिरवी चटणी घालावी व चांगली पसरून घ्यावी. हिरवी चटणी चांगली पसरून झाल्यानंतर त्यावर एक पनीरचा स्लाइस ठेवावा. पनीरचा स्लाइस ठेवल्यानंतर त्यावर एक चीजचा स्लाइस ठेवावा. आता दुसरा ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर चिली सॉस लावावे. चिली सॉस नसेल तर टोमॅटो सॉस लावले तरी चालेल व चांगले पसरून घ्यावे.
चिली सॉस चांगला पसरून घेतल्यानंतर हा स्लाईस त्या चीज स्लाईसवर ठेवून द्यावा व दाबून घ्यावा. आता वाटलेल्या मुगाच्या डाळीच्या मिश्रणात थोडासा खाण्याचा सोडा घालावा व चांगला मिक्स करून घ्यावा. आता तयार केलेला ब्रेड सँडविच त्या डाळीच्या मिश्रणात ठेवावा व डाळीचे मिश्रण त्या ब्रेडला लावावे. चारही बाजूने ब्रेडला त्या डाळीचे मिश्रण लावून घ्यावे. पहा, जिथे डाळीचे मिश्रण लागलेले नाही आहे तेथे देखील डाळीचे मिश्रण लावून घ्यावे. गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवावा. त्यामध्ये एक बटरचा तुकडा घालावा. बटर नसेल तर तूपही चालेल किंवा तेलही चालेल. बटर अशा प्रकारे फिरवून घ्यावा. बटर विरघळल्यानंतर त्यात मुगाच्या डाळीत तयार केलेला ब्रेड सँडविच सोडावा व 5 मिनिटं झाकून ठेवावे. 5 मिनिटांनंतर झाकण काढून सँडविच उलट करावे. अशा प्रकारे सँडविच उलट करून घ्यावे व चांगले शेकून घ्यावे. गरज वाटल्यास त्यात थोडे बटर किंवा तूप घालावे व सर्व बाजूने चांगले शेकून घ्यावे. हा सँडविच डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करत आहोत, त्यामुळे सँडविच तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा सँडविच उभा आडवा सर्व बाजूने फ्राय करायचा आहे, त्यामुळे अशा प्रकारे सँडविच उचलून तो उभा करावा व तळावा, आडवा करावा व तळावा व सर्व बाजूने चांगला तळून घ्यावा. अशा प्रकारे सर्व बाजूने खमंग आणि खुसखुशीत तळून घ्यावा. पहा, किती छान दिसत आहे. आता तो एका डिशमध्ये काढून घ्यावा. अशा प्रकारे सर्व सँडविच तयार करावेत. या पदार्थाला सँडविच म्हणावे की पनीर पकोडा म्हणावे तेच समजत नाही, म्हणून मी या पदार्थाला मूग डाळ चीज पनीर सँडविच असे नाव दिले आहे. मूग डाळीऐवजी बेसनमध्ये घोळवूनही हे सँडविच तयार करता येतात, पण मूग डाळीमुळे हे सँडविच जास्त हेल्दी झालेले आहेत. पहा, हा सँडविच खूपच क्रिस्पी झालेला आहे. सुरीने त्याचे 2 किंवा 4 काप करता येतात. त्या कापांवर चाट मसाला भुरभुरावा व टोमॅटो सॉस व हिरवी चटणीबरोबर त्याचा आनंद घ्यावा. पहा, पनीर, चीज, हिरवी चटणी, चिली सॉस व मूग डाळीमुळे हे सँडविच फारच हेल्दी झालेले आहेत. एकदा नक्की घरी बनवा व हे हेल्दी सँडविच सर्वांनी एन्जॉय करा. हे मूग डाळीचे पनीर चीज घालून शॅलो फ्राय केलेले हेल्दी सँडविच सर्वांना आवडतील. सर्वांनी एन्जॉय करावे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.